तर सो गाईस, आता आपण स्टार्ट करतोय आपल्या ब्लॉगला. जसं की मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला नक्की त्याच्यावरती एक व्हिडिओ नक्की घेऊन येणारच आहे. तर तुम्हाला मी सांगणार आहे की माझे जे बेस्ट तर हॅलो गाईज, ब्लॉगची स्टार्ट करते. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना खूप असं भारी काहीतरी बघायला भेटणार आहे की तुम्ही मला कधीपासून कमेंट करत होते रियांशी आम्हाला म्हणजे तू कलेक्शन दाखव. तर मी म्हटलं कसलं कलेक्शन, तुम्ही कधी ब्लाऊजचं नसतं, कधी साडीचं, याचं त्याचं सगळ्या गोष्टींचं. तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला म्हणजे मी काय घातले तुम्हाला दिसत असेल त्याला माहीत नाही मला, नंतर तुम्हाला कॅमेरा दाखवेनच, कारण की माझं कॅमेरा पकडायला कोणीच नाही आहे. तर मी वन पीस घातला आहे. तर मला असं वर्ष झाल्यापासून मला सगळे विचारतात आहे या वन पीसचं हे सांग आम्हाला कुठून घेतला म्हणून, खूप छान आहे. तर मी तुम्हाला आज आहे ना अशा माझ्या 3-4-5 अशा वन पीस मी तुम्हाला लिंक पण देणार आहे आणि पूर्ण डिटेल पण सांगणार. जर कुठून ऑफलाईन घेतलं असेल तर ते पण मी तुम्हाला सांगेन की मी कुठून घेतलं आहे, आणि जर ऑनलाईन असेल त्याची मी तुम्हाला लिंक पण देणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजचा ब्लॉग होणार आहे पूर्ण, तर तुम्हाला वन पीस हॉल तुम्ही बोलू शकता. म्हणजे माझे वन पीस जे आवडतात काही माझ्या बहिणींना, तर त्यांनी मला कमेंट केलं होतं कधीपासून, तर विचार केला की जरा आज त्याच्यावरतीच तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवते. तर आता मी इथं आयब्रो माझे सेट केलेत, मी ह्याच्याने केलं आहे. शुगरचं माझ्याकडे जेल आहे, त्याच्याने मी शुगरचं आयब्रो जेल, त्याच्याने मी हे आयब्रो सेट केले. माझे आयब्रो केलेले नाही आहेत, मी त्यांना सेट केले ह्याच्याने. पण हे खूप भारी आहे, ह्याच्याने इतके छान तुमचे आयब्रो सेट होतात ना की असं वाटतं की तुम्ही त्याला काही लावले किंवा केलेत, खूप छान वाटतात आणि नॅचरली वाटतात. तर मी हे लावले. तर तुम्हाला हे पण जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला याचीसुद्धा लिंक कमेंट केली तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणार आहे, आणि शॉर्ट्स बघत असेल तर तुम्हाला इथं मी वरती लिंक टाकणार आहे. तर मंडळी, तर आजच्या ब्लॉगला आपण स्टार्ट करतो. तर स्टार्ट करायच्या पहिलं मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते की तुम्हाला मी जशी बोलली होती की मी तुम्हाला माझे वन पीस दाखवणार आहे, कुठून घेतले आणि काय आणि कितीला घेतले, सगळे अशा गोष्टी. तर हा एक वन पीस आहे, तुम्हाला मी तो पण दाखवून देते. तर सो मंडळी, तर आता आपण जास्त टाइम वेस्ट न करता आता आपण करतोय पटापट आपल्या ब्लॉगला स्टार्ट. तर चला मी तुम्हाला सांगते की माझे जे पण, तर सो मंडळी, तर आज मी स्पेशल तुमच्यासाठी हा ब्लॉग घेऊनच आलेली आहे. जसं की तुम्ही मला विचारलंच होतं ना की रेंशी तुझे शॉर्ट्स वन पीस आम्हाला दाखव म्हणून, कुठले कुठले आणि कुठून घेतले ते सगळे. तर चला आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिला मी जो घातलेला आहे हा तुम्ही बघू शकता, याला ब्लॅक कलरचं आहे पूर्ण हा, आणि हा मी वेअर केला होता. फुल स्लीव्ज आहे त्याचे, आणि याचा कपडा पण आहे ना खूप खूप भारी आहे, खूप असं शाईन देतो हलका, आणि एकदम कम्फर्टेबल आहे. आणि ह्याला ना इथे एक बेल्ट असतो लावायला, तो आता बेल्ट तर मला भेटलेला नाही आहे. तसं मी तुम्हाला असाच हा वेअर करून दाखवते. आणि हा इतका छान दिसतोय ना, खूप छान आहे. तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर इथे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. ठीक आहे. तर चला आता आपण बघूया नेक्स्ट दुसरा वाला. सो तर चला आता आपण स्टार्ट करूया. आता हा फर्स्ट मी तुम्हाला दाखवून दिला, आता मी तुम्हाला दाखवते माझा सेकंड वाला वन पीस. ठीक आहे, जो की मला कधीपासून सगळ्यांनी विचारला होता. हा बघा, हा आहे व्हाईट कलरचा वन पीस, एकदम भारी आहे. याचा कपडा आहे ना एवढा सही आहे ना, मी तुम्हाला काय सांगू. तुम्ही एकदा यूज करा ना तेव्हाच तुम्हाला माहीत पडेल की याचा कपडा काय आहे तो, आणि एवढा सॉफ्ट आहे. आणि बघा तुम्ही याची ती प्रिंट, ह्याला काय म्हणतात मला एवढं लक्षात येत नाही. चिकन वर्क वगैरे त्या टाईपमध्ये असतं माहिती आहे का, त्याच्यापेक्षा पण खूप वेगळा आहे, आणि प्युअर कॉटनचा आहे हा. आणि हा खूप खूप छान दिसतो. हे बघा, मी हा घातलेला आहे. मी ना याचा तुम्हाला इथे एक फोटो देईल, मग तुम्हाला माहीत पडेल की आयडिया तुम्हाला की हा कसा दिसतो. खूप छान दिसतो. मला वाटतं ह्या वन पीसबद्दल तर मला खूप वेळा विचारलं होतं, पण मी कोणालाच रिप्लाय दिला नव्हतं त्या टायमाला. तर मी विचार केला की आत्ताच तुम्हाला सांगून टाकते. तर ना हा आहे ना, जी कोण न्यू मॅरिड असेल ना, आणि जिला कोणाला हनीमूनला वगैरे जायचे, किंवा नवीन लग्न झालंय, किंवा कपल्स पण असेल तरी पण, म्हणजे गर्लफ्रेंड जरी असेल तरी पण, तर तुम्ही ना अशा टाईपचा जेव्हा कॉटनचा घालता ना, स्पेशली न्यू मॅरिड मुलीला सांगते मी, जेव्हा तुम्ही असा कॉटनचा वेअर करता ना वन पीस, आणि व्हाईट कलरमध्ये तो पण, एकच नंबर दिसतो, एकदम सुपर दिसतोय. आणि मला माहित नाही माझा कॅमेरा आज कसा लागलाय तो, पण प्लीज ॲडजस्ट करून घ्या. तर हा जो घेतला होता ना मी, तर याची तुम्हाला मी लिंक देते. हा ॲक्च्युली हा ऑफलाईन घेतला होता मी एका शॉपमधून, मला खूप आवडला होता तिथून हा. आणि त्या टायमाला आम्ही माथेरानला मी घातला होता हा, आणि तेव्हाच टायमाला खूप मला कमेंट आली ह्या टॉपसाठी. तर तेव्हा असं काही नव्हतं की लिंक वगैरे द्या काय द्या.
तर मी तुम्हाला याची लिंक देते आता इथे डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि इथे तुम्हाला फोटो देखील मी टाकते. हे बघा, वाव, मी तर बोलते हा घ्याच तुम्ही, खूप छान आहे, खूप खूप. खाली याची फ्रिल पण ह्याला खूप सुंदर दिसतो हा, मला तर लय आवडतो हा. ओके, तर सेकंड बघूया आपण. तर आता सेकंड तुम्हाला मी दाखवते, जो हातात येईल तो तुम्हाला मी रँडमली दाखवून देते, ठीक आहे. आणि हा आता ह्याच्याबद्दल पण मला खूप विचारलं होतं, ज्या मला वन पीसबद्दल ज्या टॉप्सबद्दल मला विचारलं होतं तेच मी टॉप्स काढले. माझ्याकडे भरपूर आहेत पण मी जे विचारले तेच काढलेत. ओके, तर हा तुम्ही बघताय, हा पण खूप छान आहे, असं छान असं तो एकदम शाईनमध्ये येतो. तर हा तुम्ही बड्डे पार्टीला, आता तर क्रिसमस येतोय, क्रिसमसला सुद्धा घालू शकता. आणि स्पेशली म्हणजे बड्डे पार्टीसाठी किंवा नाईट आउट असेल किंवा पबमध्ये जायचं किंवा गोव्याला तुम्ही जाताय रात्रीची तुमची जर पार्टी वगैरे असेल तर त्या टाईमला तुम्ही असा शाईनमध्ये हा वन पीस वेअर करू शकता. खूप खूप छान दिसतो हा. आणि मी हा घातलेला आहे, तर तुम्हाला इथे फोटो पण दाखवेल आणि लिंक तर तुम्हाला भेटणारच आहे. तर नक्की ऑर्डर करा तुम्हाला हवं असेल तर. मला तर खूप आवडलं भैया, एकदम हिट आहे. तर देन त्याच्यानंतर आपला सेकंड झाला, आता मी तुम्हाला थर्ड दाखवते. सेकंड नाही, ॲक्च्युली हा फर्स्ट, व्हाईट सेकंड, रेडवाला थर्ड. आता तुम्हाला फोर्थ दाखवते. तर हा जो फोर्थ आहे, बापरे, आता मी ठेवलेला कसा पण तुम्हाला काढून दाखवते. ह्याला तर एवढं प्रेम भेटलं, एवढं प्रेम भेटलं ह्या वन पीसला माझ्या, यार काय सांगू मी तुम्हाला. एवढा जबरदस्त चालला ना हा. म्हणजे जेव्हा आमचं नवीनच लग्न झालं होतं आणि त्या टायमाला मी कुठे गेलेली, महाबळेश्वरला फिरायला गेली होती, तेव्हा मी हा वन पीस घातला होता. ह्याच्यावरती एवढ्या कमेंट्स आल्या आणि त्या टायमाला आमचा एक व्लॉगसुद्धा व्हायरल झाला होता, यूट्यूबचा फर्स्ट व्लॉग. तर त्या टायमाला आहे ना हा वन पीस मी वेअर केला होता. एवढी क्यूट दिसत होती त्याच्यामध्ये, खूप छान वाटत होती. आणि मी तर म्हणते ना, ज्या कोणी मुली अशा नाजूक असतील ना, मी काय म्हणते, ज्या न्यू मॅरिड आहेत, ज्यांना फिरायला जायचे आपल्या नवऱ्यासोबत हनीमूनला वगैरे किंवा अजून कुठे, तर त्यांनी ना, मी तर बोलते ना, कॉटनचे घाला वन पीस आणि सिवलेसच घाला. एवढे सुंदर दिसतात ना ते, एकच नंबर. कारण हातात त्या बांगड्या वगैरे असतात आणि मेहंदी वगैरे असते, तर ना ते वन पीस ना खूप छान वाटतात. तर हा तुम्ही बघू शकता, ह्याचा पॅटर्न कसा आहे जवळून तुम्हाला दिसत असेल बघायला. असे बटन्स होते पुढे आणि हा जस्ट असा बस वन्स असा ह्याचा होता स्ट्रिपचा. आणि हा शॉर्ट्स होता, खूप खूप छान आहे. हा पण कॉटनचाच आहे. तर हा पण मी ऑफलाईन घेतला होता. जर ह्याची मला सेम अशी थोडी लिंक भेटली ना तर तुम्हाला मी ती इथं टाकून देते. पण हा खूप छान आहे. माझे तर जवळपास सगळे बोलणार तुम्ही ना वन पीस मी काय काय आहेत ना म्हणजे ऑफलाईनच जास्त घेते. तर हा पण खूप छान होता आणि हा गाजलेला आहे माझा वन पीस खूप जास्त. तर तुम्हाला मागवायचं असेल तर देते तुम्हाला लिंक, ठीक आहे. हा पण माझा खूप फेवरेट आहे, मला खूप आवडतो. देन त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते तो म्हणजे अजून एक खूप छान. मला म्हणजे सगळेच कपडे खूप आवडतात, फक्त एवढंच की वेट वाढले त्याच्यामुळे ते कपडे आता थोडेसे ठीक वाटत नाही आहे. पण लवकरच आपण वेट लॉससुद्धा करणार आहे. तर चला आता मी तुम्हाला दाखवते माझा आवडता प्रेग्नेन्सीपासून ते आत्तापर्यंत मला आवडलेला वन पीस दाखवते तुम्हाला मी. हा बघा यार, हा काय वाटतो ना, मी ह्याच्याबद्दल काय बोलू ना मला काय कळत नाही. आता माझा तुम्हाला दाखवते मी. हे बघा, हाच इथं बघा वरती कसं आहे आणि ना स्ट्रेचेबल आहे, पूर्ण फिटिंगमध्ये बसतो आहे चेस्टजवळ. खूप खूप छान वाटतो हा घातल्यानंतरला. आणि याचा खाली जो असा कट ना हलकासा असा नॉर्मली असा फिश कट टाईप गेलेला आहे हा. हे बघा, आणि एवढा छान याचा कपडा आहे ना, ह्या कपड्याला काय बोलतात ते मला माहीत नाही, पण हा जो कपडा आहे ना एक नंबर आहे. असं नाही की कॉटनचेच कपडे खूप छान असतात, पण हा जो कपडा आहे ना, हा बघा, हा पण सॉफ्टमध्ये आहे पण एकदम अलग कपडा आहे. हा एक वेगळी शाईन तुम्हाला येतो, क्रेपमध्ये तुम्ही बोलू शकता हलकासा, पण खूप छान आहे. आणि याची फिटिंग खूप मस्त आहे. ह्याची पण तुम्हाला मी लिंक इथे देणारच आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. मला माहिती आहे ज्यांना ज्यांना आवडलं ते लोक नक्कीच हे बाय करणार आहेत, घेणारच आहेत. तर चला आता मी तुम्हाला नंतर आला आहे. तर नेक्स्ट तुम्हाला मी दाखवते. हा माझा बड्डेचा आहे, ह्या बड्डेचा नाही आहे, गेल्या वर्षीच्या बड्डेचा आहे. मी बोलते ना, ह्याला तर एवढं मला विचारलं ना, ह्याला जास्त मला कमेंट वगैरे नाही आल्या, पण हा मला ना यूट्यूबला मला कमेंटमध्ये विचारलं होतं ह्याला भरपूर. आणि इंस्टाग्रामला मला लिटरली याचे खूप मेसेज आले होते, खूप मेसेज आले होते खरंच. तेव्हा जर असं माहितीच ना की यांना आपण डी एम करून लिंक वगैरे ऑटो डी एम जाते, तर मी तेव्हाच हा खूप विकला गेला असता. तर मी तुम्हाला सांगते, हा बघा, हा वाला जो आहे ना काय वाटतो ना, हा इतका सुंदर वाटतो ना. हा असा आपल्या इथे फिटिंग जो बसतो ना, आणि याची जी नॉट आहे ना खूप असं एक सेक्सी आणि एक असा बोल्ड असं मस्त लुक देते. तर हा वन पीस पण खूप छान होता. हा मला विक्रांतनी बड्डे गिफ्ट केला होता आणि खूप छान होता. तुम्हाला सांगते मी हा कुठून घेतला होता. तर हा वन पीस घेतला होता विक्रांतनी मला झुडिओमधून. हा वाला खूप खूप छान आहे आणि मला खूप आवडला. आता ह्याची जर सेम अशी लिंक भेटली तर ती मी तुम्हाला देणार आहे इथे, ठीक आहे. पण तुम्ही डिस्क्रिप्शन पूर्ण चेक करा, तुम्हाला सगळ्या लिंक मी देणार आहे. ओके, बघा जबरदस्त आहे, मला खूप आवडला खूप.
त्यानंतर ते तुम्हाला लास्टवाला मी दाखवते. थंडीमध्ये तुम्हाला जास्त छान वाटेल तो आणि चालतोय तो आता सध्या. तर तुम्ही हा बघा, हा सुद्धा ना मी महाबळेश्वरला घातला होता. हा एवढा छान दिसतो, एवढा छान दिसतो ना. याचा कलर वगैरे, याचं फॅब्रिक, याच्या हर एक गोष्टी जादू आहे. मी तर बोलते खूप सुंदर आहे. मी तर बोलते ज्या मुली खूप बारीक आहेत, ज्यांना असं बॉडी फिट कपडे घालायला आवडतात ना, त्यांनी हा नक्की ट्राय करा. खूप छान वाटणार आहे घातल्यानंतरला. आणि एक खूप क्यूट वाटतं त्याच्यामध्ये. मी तर बोलते ना, म्हणजे जे कॉलेजचे वगैरे मुली आहेत ना, त्यांनी हे कपडे घाला. खूप खूप छान वाटतात असे वन पीस त्यांना. खूप मस्त वाटतात. मला तर हा खूप आवडला. ह्याची पण लिंक मी तुम्हाला देऊन टाकेनच. याचा कपडा बघा तुम्ही, मस्त स्ट्रेच होतो पूर्णपणे, तुम्हाला दिसत असेल. आणि हा पण घातल्यावर खूप खूप क्यूट दिसतात मुली. मी तर बोलते हा न्यू मॅरिडला इतका सूट होणार नाही जेवढा हा कॉलेजच्या मुलींना वगैरे खूप छान वाटणार आहे. जर तुमची काही कुठली किटी पार्टी असेल, काय असेल, त्या टायमाला तुम्ही हा वेअर करू शकता. तर तुम्हाला गाईज कसे वाटले माझे सगळे वन पीस मी तुम्हाला दाखवले. सगळे मीन्स जे मला विचारले होते जास्त, मला ज्याची खूप रिक्वेस्ट होती की याच्यावर व्हिडिओ बनव, हे आम्हाला दाखव कुठून घेतला म्हणून. तर त्यातले मी मोजकेच साईटला काढून ते तुम्हाला दाखवले आता. तर ह्याची सगळ्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. पण तुम्हाला यातला कुठला आवडला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ येणारच आहे, तर त्यासाठी पण बघा.